रत्नागिरी जिल्ह्यामधल्या सत्र न्यायालयानं नगरपंचायतीसाठी अपात्र ठरलेल्या उमेदवारांना दिलासा दिलाय। जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यानं त्यांचे अर्ज बाद केले होते। त्याविरोधात त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती। देवरुखच्या 2 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह 13 नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे तर गुहागरच्या 12 उमेदवारांचा समावेश आहे। न्यायालयाच्या या निकालामुळे नगरपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार आहे। रत्नागिरीच्या माळनाका इथलं शासकीय विश्रामगृह सध्या नाणार इथल्या प्रस्तावित प्रकल्पाकरता जमिनी मिळवण्यासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या एजंट्सचा अड्डा बनलाय। विशेष म्हणजे शासकीय विश्रामगृहाच्या खोल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावानं बुक केल्या जात आहेत। त्यात गेल्या 3 वर्षांपासून जमिनीसाठी वाटाघाटी केल्या जात आहेत। शिवसेना एकीकडे या प्रकल्पाला विरोध करत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यातले शिवसेना पदाधिकारी जमिनी मिळवण्याकरता रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल होत आहेत। रायगड जिल्ह्यामधल्या खालापूर तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावरोळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सरपंच सर्व सदस्यांना आपल्या पदावरून काढून टाकण्याचा धक्कादायक निर्णय कोकण आयुक्तांनी दिलाय। सावरोळी ग्रामपंचायतीमध्ये मागच्या 5 वर्षात विकास कामांच्या नावाखाली ग्रामनिधी आणि योजनांवरच्या रकमेत अपहार केल्याचा ठपका ठेवत कोकण आयुक्तांनी संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय। अधिवेशनामध्ये या बाबतीत प्रश्न विचारल्यानं ग्रामसेवक सरपंच सरिता मुकणे उपसरपंच प्रवीण बैलमारेस यांच्यासह इतर सदस्यांवर गुन्हा दाखल झाला। यातील सरपंच उपसरपंच आणि सदस्यांना अटक करण्यात आली। रायगड जिल्ह्यामधल्या रसायनी पाताळगंगा MIDC मधल्या चावणे इथं असलेल्या हुंडाई मोबिज कंपनीनं तब्बल 120 कामगारांना कुठली पूर्वसूचना न देता कामावरून कमी केलंय। 2 दिवसांपूर्वी नवीन कॉन्ट्रॅक्टर आल्यानं त्यांनी बाहेरचे कामगार आणले। त्यात स्थानिक 120 कामगारांना कुठलीही सूचना न देता काढून टाकण्यात आलं। त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। या घटनेनं कंपनी व्यवस्थापनाचा मुजोरपणा समोर आलाय। दरम्यान कामगारांना कामावर घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार मनोहर भोईर यांनी दिलाय। नीरा नदीत पाण्यासाठी 8 दिवस उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय। भाटगर आणि नीरा देवधर धरणातून नीरा नदीमध्ये पाणी सोडण्याची हंगामातली तरतूद नसल्याचं सांगून त्यांना पाणी देण्याचं टाळण्यात आलं। गेल्या 8 दिवसांपासून हे शेतकरी पाण्यासाठी नदीपात्रात उपोषणाला बसले होते, मात्र प्रशासनानं त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही। अखेर ग्रामस्थांनी आपलं उपोषण मागे घेऊन सरकारचा निषेध केलाय। केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भामरागडला भेट दिली। राज्याच्या राज्यपालांनी कधीकाळी दत्तक घेतलेल्या तालुक्यात नक्षल्यांचा उपद्रव वाढतोय। अहिर यांनी हेमलकसा इथे डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली। त्यांनी डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटेंची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली। अतिदुर्गम भागातल्या सुरक्षा व्यवस्थेचा अहिर यांनी आढावा घेतला। गावातल्या महिलांना स्वयंरोजगार देण्याकरता त्यांनी शिलाई मशीनचं वाटप केलं। नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय अनुदानित आश्रमशाळेतल्या शिक्षकांना शासकीय सुट्टीच्या दिवशी शालेय कामकाज सुरू ठेवण्याचा आदेश नंदुरबारच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढला। त्यामुळे शिक्षक विद्यार्थी पालकात प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते। आदिवासी विकास विभागाच्या वार्षिक सुट्टीच्या नियोजनात 29 मार्च 2018ला महावीर जयंती आणि 30 मार्चला गुड फ्रायडेला सुट्टी जाहीर केलेली असताना मार्च एंडचं कारण दाखवत या 2 दिवसात नियमित कार्यालयीन प्रमाणात दिवसाचं कामकाज सुरू ठेवायचं परिपत्रक 28 मार्चला काढलं आहे। वित्तीय आर्थिक वर्षाचे शेवटचे दिवस असल्यानं दोन्ही दिवस कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले। शिर्डीतल्या साई संस्थान भक्तनिवासजवळ रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह 12 तास तसाच पडून होता। या घटनेनं मोठी खळबळ माजली। हा मृत्यू रात्री झाला। ही घटना सकाळी लक्षात आली, मात्र सकाळी पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाला कळवण्यात आलं तरी दुपारपर्यंत तिथं कोणीच फिरकलं नाही। अखेर दुपारी 2:30 वाजता मृतदेह उचलण्यात आला। पुढचा तपास सुरू आहे। प्रेमसंबंधातून एकाचा खून करून मृतदेहाचे तुकडे बोरवेलमध्ये टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली। औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यामधल्या खातगावमध्ये 5 महिन्यांपूर्वी मुजीम शेख याचा खून झाल्याचं उघड झालंय। मुजीम शेख याच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी साहिल शेख आणि अकबर शेख या दोघांना अटक केली होती। त्यांच्या चौकशीत मुजीमच्या खुनाची माहिती उघड झाली। आरोपींनी मुजीमचा खून करून त्याच्या शरीराचे तुकडे बोरवेलमध्ये टाकल्याचं समोर आलं। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाचा उत्साह असतो। उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचं आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंग गडावर चैत्रोत्सवासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार या खानदेशमधल्या जिल्ह्यांसह मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लाखो भाविक येतात। उन्हातानाची पर्वा न करता खडतर असा पायी प्रवास करून हे भाविक चैत्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येपर्यंत गडावर हजेरी लावून सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतात। त्यामुळे गडाकडे जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीनं मालेगावसह अनेक ठिकाणी रस्ते फुलून गेले।
आम्ही 150 मुलांची आमची टीम आहे। आम्ही सप्तशृंगी मातेच्या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आम्ही जात असतो। तरीसुद्धा आम्ही इथं भंडाऱ्याचा चांगल्या प्रकारे आम्हाला लाभ मिळाला। या यात्रेकरू जे आहे साधारण मध्य प्रदेश, सेंधवा, नंदुरबार, दोंडाईचा, शहादा, शिरपूर, इकडे चाळीसगाव, सोनगीर, धुळे, अंमळनेर, म्हणजे खानदेश पट्टा जो आहे तो संपूर्ण आणि मध्य प्रदेश सेंधवापर्यंत साधारणतः असे भाविक हे इथं येतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।